श्रावण महिन्यातील शिवमुठीची कहाणी। एकेकाळी एका गावात एक गरीब पण अतिशय श्रद्धाळू स्त्री राहत होती। ती भगवान शिवांची मनोभावे भक्ती करत असे। घरची परिस्थिती अत्यंत साधी होती, तरीही तिच्या मनात शिवभक्तीची मोठी श्रद्धा होती। श्रावण महिना सुरू झाला। गावातील स्त्रिया दर सोमवारी भगवान शिवांची पूजा करून शिवलिंगावर शिवमुठ अर्पण करत असत। शिवमुठ म्हणून तांदूळ, गहू, तीळ, मूग अशा धान्यांचा उपयोग केला जात असे। प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवमुठ वाहण्याची प्रथा होती। त्या गरीब स्त्रीकडे पूजेसाठी पुरेसे धान्य नव्हते, तरीही तिने आपल्या घरातील थोडेसे धान्य श्रद्धेने घेतले आणि भगवान शिवांच्या मंदिरात गेली। तिने शिवलिंगासमोर हात जोडून प्रार्थना केली, हे महादेवा, माझ्याकडे धन दौलत नाही, पण माझी श्रद्धा खरी आहे। माझी ही छोटीशी शिवमुठ आपण प्रेमाने स्वीकारावी। तिने भक्तिभावाने शिवमुठ अर्पण केली आणि मनोभावे ओम नमः शिवाय असा जप केला। भगवान शिव तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले। काही दिवसांत तिच्या घरातील अडचणी दूर होऊ लागल्या। घरात सुख शांती नांदू लागली आणि तिच्या कष्टांना यश मिळू लागले। तेव्हा तिला जाणवले की देवाला मोठे दान किंवा संपत्ती नको असते, खरी श्रद्धा आणि निर्मळ मन महत्त्वाचे असते। म्हणूनच श्रावण महिन्यात शिवमुठ वाहण्याची परंपरा श्रद्धेने पाळली जाते। भगवान शिवांना धान्याची शिवमुठ अर्पण करून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते। हर हर महादेव, ओम नमः शिवाय।